तर विद्यार्थी मित्रांनो, AI एअरपोर्ट सर्व्हिस म्हणजे एअर इंडिया यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं डायरेक्ट भरती आहे. तुमचा इथं वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं बघू शकता पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर इथं स्टेशनचे नाव दिलेले आहे पुणे. तर DY टर्मिनल ऑफिसरसाठी इथं 2 जागा आहेत. त्यानंतर ड्युटी ऑफिसरसाठी इथं 7 जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर यासाठी इथं 6 जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी इथं 7 जागा आहेत. त्यानंतर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी इथं 47 जागा आहेत. त्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी इथं 12 जागा आहेत. त्यानंतर युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरसाठी इथं 17 जागा आहेत. त्यानंतर हँडीमॅनसाठी इथं 119 जागा आहे आणि हँडीवुमनसाठी इथं 30 जागा आहेत. त्यानंतर या पदांसाठी जी तुमची मुलाखत होणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यू, तर त्याची इथं दिनांक व वेळ दिलेली आहे. तर टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, त्यानंतर ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर, त्यानंतर ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, त्यानंतर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. तर यांचा इंटरव्ह्यू इथं 15/4/2024 ते 16/4/2024 इथं होणार आहे. 9:30 ते 12:30 या दरम्यान. त्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, त्यानंतर युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, तर यांचा इंटरव्ह्यू इथं 17/4/2024 ते 18/4/2024 होणार आहे. त्यानंतर हँडीमॅन आणि हँडीवुमन यांचा जो इंटरव्ह्यू आहे, तर तो 19/4/2024 ते 20/4/2024 इथं होणार आहे. त्यानंतर तुमचा जो इंटरव्ह्यू होणार आहे, तर त्याची इथं ठिकाण दिलेली आहे, पुणे इंटरनॅशनल स्कूल. तर इथं बघू शकता AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड. तर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ही भरती निघालेली आहे. तर यामध्ये तुम्हाला फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे 3 वर्षासाठी. त्यानंतर तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, तर तो इथं तुमच्या कामानुसार इथं रिन्यू करण्यात येईल. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे DY टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर. तर यासाठी तुम्हाला इथं MBA लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं एक्सपिरियन्स लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 60,000 रुपये राहणार आहे आणि वयोमर्यादा इथं 55 वर्षापर्यंत आहे. त्यानंतरचे पद आहे ड्युटी ऑफिसर पॅसेंजर. तर यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 12 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथं लागणार आहे. तर तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागणार आहे एअरलाईन किंवा एअरपोर्टमध्ये आणि यासाठी तुम्हाला 32,200 इतके वेतन मिळणार आहे आणि वयोमर्यादा इथं 50 वर्षापर्यंत आहे. त्यानंतरचे पद आहे ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर. तर यासाठी तुम्हाला इथं MBA लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 29,760 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती जनरलसाठी इथं 35 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर OBCसाठी 3 वर्षे सूट आहे. त्यानंतर SC STसाठी इथं 5 वर्षापर्यंत सूट आहे. त्यानंतरचे पद आहे ज्युनियर ऑफिसर टेक्निकल. तर यासाठी तुम्हाला इथं फुल टाईम बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इलेक्ट्रिकल तर तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर हेवी मोटर व्हेकलचे तुम्हाला इथं लायसन लागेल आणि यासाठी तुम्हाला 29,760 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 28 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर OBCसाठी 3 वर्षे सूट आहे. त्यानंतर SC STसाठी इथं 5 वर्षापर्यंत सूट आहे. त्यानंतरचे पद आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. तर यासाठी तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन लागणार आहे. त्यानंतर संगणकाचे ज्ञान लागेल तुम्हाला आणि जर तुम्हाला एअरलाईन किंवा एअरलाईन टिकेटिंग एक्सपिरियन्स असेल, तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला 27,450 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. तर यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा लागणार आहे. मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा तुम्हाला संबंधित ट्रेडमध्ये इथं ITI लागणार आहे. जसे इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग, तसेच डिझेल मेकॅनिकल, फिटर, वेल्डर आणि तुम्हाला इथं हेवी मोटर व्हेकलचे लायसन लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 27,450 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर. तर यासाठी तुम्हाला इथं 10वी उत्तीर्ण लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं हेवी मोटर व्हेकलचे लायसन लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 24,960 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे हँडीमॅन किंवा हँडीवुमन. तर यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे आणि तुम्हाला इथं इंग्रजी समजायला हवी. त्यानंतर तुम्हाला इथं वाचता यायला हवी आणि यासाठी तुम्हाला 22,530 इतकी वेतन मिळणार आहे. त्यानंतर तुमचे जे सिलेक्शन होणार आहे, तर टर्मिनल मॅनेजर तसेच ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर तसेच टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह तर यांचा इथे इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर. तर यासाठी तुमची ट्रेड टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमचा इथं इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर हँडीमॅन व हँडीवुमनसाठी तुमची इथं फिजिकल टेस्ट होणार आहे आधी. वेट लिफ्टिंग तसेच रनिंग. त्यानंतर तुमचा इथं इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय कसं करायचं आहे, तर तुमचा इथं इंटरव्ह्यू होणार आहे. तर तुम्हाला जो सोबत अर्ज दिलेला आहे, तर तो अर्ज इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यासोबत तुम्हाला इथं बँकेचा DD जोडायचा आहे ₹500चा. AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड या नावाने आणि SC ST तसेच एक सर्व्हिसमॅनसाठी इथं शुल्क माफ आहे.
त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यासोबत तुम्हाला सेल्फ ॲटेस्टेड केलेल्या तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर ते इथं ॲप्लिकेशन फीची पावती, त्यानंतर तुमचं LC, त्यानंतर 10वी-12वीची मार्कशीट, त्यानंतर ग्रॅज्युएशनची इथं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर डिग्री, डिप्लोमा, ITI किंवा MBA याची तुम्हाला सर्टिफिकेट जोडावे लागेल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स असल्यास त्याची इथं सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.